जॉब सर्च पेक्षा जास्त मेंटली एक्झॉस्टिंग गोष्ट कदाचित करिअर मध्ये नसते. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि आज थोडं मनापासून बोलायचं आहे. जॉब सर्च बद्दल लोक फक्त एकच गोष्ट बघतात, ऑफर लेटर, पण त्या मागचं स्ट्रगल कुणालाच दिसत नाही. रिझ्यूम बनवणं, लिंक्डइन अपडेट करणं, नोकरी, इंडिड, लिंक्डइन वर अप्लाय करणं, रिक्रुटर्सना मेसेज करणं आणि मग रिस्पॉन्सची वाट बघणं. सकाळी उठल्यावर मेल चेक करायचा, दुपारी लिंक्डइन चेक करायचं, रात्री पुन्हा इनबॉक्स रिफ्रेश करायचा आणि काही दिवस रिस्पॉन्स नाही आला की मनात क्वेश्चन सुरू होतात. माझ्यात काही कमी आहे का? रिझ्यूम वीक आहे का? मला जॉब मिळेल का? ऑनेस्टली मी पण या फेज मधून गेले आहे आणि अजूनही जात आहे. पण मला एक गोष्ट समजली, जॉब सर्च मधून बाहेर पडायचं असेल तर रिस्पॉन्सवर फोकस करू नका, ग्रोथवर फोकस करा. आज कॉल आला नाही, लिनक्स शिका. इंटरव्ह्यू नाही लागला, डॉकर प्रॅक्टिस करा. रिस्पॉन्स नाही आला, रिझ्यूम इम्प्रूव्ह करा. कारण रिस्पॉन्स आपल्या कंट्रोलमध्ये नसतो, पण प्रिपरेशन आपल्या कंट्रोलमध्ये असते. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, स्वतःचं कंपॅरिझन करू नका. लिंक्डइनवर सगळ्यांना जॉब मिळते असं वाटतं, पण प्रत्येक जण आपापल्या स्ट्रगल्स मधून जात असतो. आज एक मोठी शिकवण, जॉब सर्च मधून बाहेर पडायचं असेल, अप्लाय करत राहा, लर्न करत राहा, नेटवर्क करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवत राहा. माय ऑनेस्ट फिलिंग, कदाचित आज जॉब नसेल, कदाचित आज ऑफर लेटर नसेल, पण जर तुम्ही हार मानली नाही तर उद्या ऑपॉर्च्युनिटी नक्की मिळेल. फॉलो करा माझी बेरोजगार मुलगी व्हिडिओ, कारण जर्नीमध्ये स्ट्रगल आहे पण डेस्टिनेशन सुद्धा आहे. टाटा.